रेसिपीज बुक मराठी आजच्या ह्या भागामध्ये आपण हराभरा कबाब घरी कसं बनवायचं ते बघणार आहोत। अगदी मस्त टेस्ट येते याची। तर हराभरा कबाब करण्यासाठी इथे एक जुडी पालकची मी छान स्वच्छ धुवून घेतली, सोबतच एक वाटी वाटाणे ते पण छान स्वच्छ धुवून घेतलेत। आता गॅसवर एका बाउलमध्ये पाणी ठेवायचं आहे गरम करायला आणि त्यामध्ये आपण जी स्वच्छ धुवून घेतलेली आहे पालक ती घालायची। याला फक्त ब्लांच करायचं आहे, म्हणजे फक्त 5 मिनटं गरम पाण्यामध्ये ठेवून द्यायचं। गॅसचा फ्लेम हा बंद करून घ्यायचा पाणी उकळलं की, आणि लगेच आपण वाटाणे देखील यामध्ये घालून घेणार आहोत। वाटाणे आणि पालक फक्त 5 मिनटं पाण्यामध्ये गरम पाण्यामध्ये छान ठेवून द्यायचं। त्यामुळे काय होतं की आपल्या हराभरा कबाबला कलर तर खूप सुंदर येतो, पण सोबत टेस्टही खूप छान लागते, एकदम मस्त टेस्ट येते। तर आता हे छान ब्लांच झालेलं आहे। तर आता हे थोडं आपण गार करूया। तर गार करण्यासाठी म्हणून एका बाउलमध्ये थंड पाणी घ्यायचं, सोबतच काही बर्फाचे तुकडे पण घ्यायचे आणि त्या थंड पाण्यामध्ये आता आपण ही पालक घालून घ्यायची। तर अशाच पद्धतीने आपण ही पालक छान थंड करून घेऊया, गार करून घेऊया आणि वाटाणे पण घालून घ्यायचे। वाटाणे आणि पालक 1-2 मिनटं त्या थंड पाण्यामध्ये ठेवलं की आपण याची प्युरे तयार करून घेणार आहोत। पालकसोबत वाटाणे असले की त्याची टेस्ट खूप छान लागते। तुम्ही याऐवजी वाटाण्याऐवजी कोथिंबीर, पुदिन्याची पानं देखील ॲड करू शकता, पण वाटाण्यामुळे हराभरा कबाबला एक वेगळीच टेस्ट येते आणि अगदी ओरिजिनल म्हणजे अगदी रिअल टेस्ट येते हराभरा कबाबची, म्हणून मी इथे वाटाणे ॲड केलेले आहेत। आता पालकसोबत उरलेले वाटाणे पण यामध्ये सर्व घालून घ्यायचं आणि छान अशी पातळ प्युरे करायची। हवं असलं तर तुम्ही यामध्ये पाणी देखील घालू शकता। अशा पद्धतीने पातळ प्युरे झाली की आता आपण ही सर्व प्युरे एका मोठ्या बाउलमध्ये, एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे। यामुळेच आपले ही जी ग्रेव्ही आहे, ह्या ग्रेव्हीमुळेच हराभरा कबाबला खरंच खूप जबरदस्त टेस्ट येते। मी स्वतः बनवलेलं आहे, मस्त बनते, तुम्हीही नक्कीच ट्राय करून बघाल। तर आता गॅसवर एक पॅन ठेवायचं, त्यामध्ये साधारण 1 चम्मच तेल घालायचं। तेल तापलं की 1 चम्मच जिरं आणि 1 चम्मच मोहरी घालायची। जिरं मोहरी तडतडायला लागली की आपण त्यामध्ये काही लसणाच्या कड्या घालणार आहोत। तर लसूण असं बारीक बारीक कापून घ्यायचं आणि घालायचं। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही क्रश करून देखील घालू शकता। आणि त्यानंतर टेस्ट अकॉर्डिंग इथे फक्त 2 ते 3 हिरव्या मिरच्या मी बारीक बारीक कट करून घेतलेल्या होत्या। खास करून मुलांसाठी बनवते ना, म्हणून मी हिरव्या मिरच्या इथे कमी घातल्या। तुम्ही तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग इथे हिरव्या मिरच्यांची क्वांटिटी वाढवू शकता। आता हिरव्या मिरच्या आणि लसणाचा छान सुगंध येतपर्यंत शिजल्यानंतर त्यामध्ये 1 वाटी गाजर किसून घ्यायचा, बारीक बारीक किसायचा आणि तोही ॲड करायचा। गाजर बारीक किसल्यामुळे तो लवकर कुक होतो आणि त्याची टेस्ट पण खूप छान येते, म्हणून याला किसून घ्यायचं आणि ॲड करायचं। 1 ते 2 मिनटं आपण गाजर तेलामध्ये छान परतून घ्यायचा आणि 1 ते 2 मिनटं परतल्यानंतर आपण यामध्ये टेस्ट अकॉर्डिंग थोडं मीठ घालून घ्यायचं। मीठ घातल्यामुळे काय होतं की आपलं लवकर शिजून जातं सारण, म्हणून मी इथे मीठ ॲड केले आहे। तुम्ही शेवटी देखील ॲड करू शकता। आता इथे 3 मोठे बॉईल केलेले बटाटे छान सोलून घ्यायचे आणि किसून घ्यायचे आणि ते घालायचे। बटाट्यामुळे देखील आपल्या कबाबला बाइंडिंग खूप बढिया बनते, म्हणून इथे मी 3 मोठ्या साईजचे बटाटे ॲड केलेले आहेत। बटाट्यानंतर आपण इथे 1 वाटी पनीर ॲड करणार आहोत। तर पनीरला पण असं हाताने क्रश करून घ्यायचं आणि ते ॲड करायचं, किंवा तुम्ही किसून देखील घेऊ शकता। पनीरमुळे पण आपल्या कबाबची टेस्ट खूप छान येते। तर हे सर्व इन्ग्रेडियंट्स कबाबमध्ये असणं आवश्यक आहे। त्यानंतर 1 चम्मच इथे धनेपूड घालायची आहे, 1 चम्मच गोडा मसाला घातलेला आहे मी, त्याचबरोबर 1 चम्मच जिरा पावडर घालून घेतलेला आहे, 1 चम्मच आपण यामध्ये तिखट घालणार आहोत आणि आता टेस्ट अकॉर्डिंग अगदी थोडंसं यामध्ये हळद घालून घ्यायची आहे। आता हे छान मिक्स करून घ्यायचं। पूर्णपणे छान हे असं मिक्स झालं की असं छान घट्ट गोळा बनतो याचा। आणि एक लक्षात ठेवायचं की यामध्ये तेल सुटायला नको, तेल जास्त घालायचं नाही। तेल जर जास्त घातलं तर आपले जे कबाब असतात ते खूप ऑइली होतात आणि त्याला तेल खूप जास्त पितात ते, म्हणून जेवढं तेल तुम्ही कमी घालाल ना, तेवढेच आपले कबाब अगदी परफेक्ट होतात। असं हाताने याला छान मॅश करून घ्यायचं, एकजीव करायचं आणि लगेच हे मिश्रण आपण पालकच्या प्युरेमध्ये घालून घ्यायचं आहे।
अशा पद्धतीने हे घातलं की आता हे मिश्रण छान मस्त एकजीव करायचं. तुम्हाला हवं असेल तर यामध्ये तुम्ही थोडं टेस्ट करून मीठ देखील ॲड करू शकता, कारण आपण पालकमध्ये मीठ वगैरे काही घातलेली नव्हती, तर मीठ देखील ॲड करू शकता. पण माझ्या इथे परफेक्ट झालं होतं म्हणून मी परत ॲड केलं नाही. आता हे छान मिक्स करून घ्यायचं आणि 1 वाटीभर मस्त स्वच्छ धुतलेली कोथिंबीर आपण इथे ॲड करूया. आता फक्त कोथिंबीरची पानंच इथे ॲड करायची, देठं ॲड करायची नाही. आणि पानं घातल्यानंतर परत आपण एकदा छान याला मिक्स करून घेऊया. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही पुदिन्याची पानं देखील यामध्ये घालू शकता, पण मला नाही आवडत म्हणून मी स्किप केलं आहे ते. आणि आता सर्वात शेवटी यामध्ये ब्रेड क्रम्ब घालायचं आहे. ताजे ब्रेड घ्यायचे, त्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आणि एकदम ताजंच ब्रेड क्रम्ब यामध्ये घालून घ्यायचं. तर साधारण 2 वाट्या मी ते ब्रेड क्रम्ब घातलेलं आहे. थोडं मिक्स करायचं आणि थोडं घालायचं. त्यामुळे काय होतं की आपल्याला बँडिंग बरोबर जमतं. म्हणजे आपल्याला समजतं की आपले कबाब बनतील की नाही, किंवा मिश्रण पातळ झालं आहे का, मिश्रण खूप घट्ट झालं आहे का, हे आपल्याला समजून येतं. आणि हो, ब्रेड क्रम्ब जेव्हा आपण मिक्स करतो ना, तेव्हा ते एकदम हलकं असतं, त्यामुळे ते लगेच ऑब्झर्व करून घेतं आणि लगेच ते थिक पण होतं. म्हणून आधीच खूप जास्त नाही घालायचं, थोडं घालायचं आणि नंतर आपण बघायचं की आपला गोळा जमतो आहे का, आपले कबाब जमतात का, मग त्यानुसार आपण परत घालू शकतो. तर आता बघा, मिश्रण एकदम बढिया झालेलं आहे. हाताने केल्यानंतर जमतात माझे कबाब, म्हणजेच आपलं सारण अगदी बरोबर झालेलं आहे. तर मग आता हाताला थोडं तेल लावून घ्यायचं आणि अशाच पद्धतीने आपण याचे कबाब करून घ्यायचे. तर मधोमध आणि सर्वच जसे आपण वडे बनवतो तशाच पद्धतीने त्याच आकारामध्ये अगदी सहज बनतात हे. आणि हे असे बनवून आपण ठेवून द्यायचे. त्यानंतर ब्रेड क्रम्ब घ्यायचं आणि ब्रेड क्रम्बमध्ये याला खालून वरून असं थोडं डिप करायचं. म्हणजे त्यामुळे काय होते, वरून छान अशी लेअर पण येते, क्रिस्पी पण होतात आणि लवकर याचं छान असं लुक पण दिसतं छान. आणि यावर आपण एक काजूचा तुकडा लावून घ्यायचा. त्यामुळे काय होतं की ते रेस्टॉरंटमध्ये जसे मिळते ना, सेम तसंच दिसतं, पाहायलाही सुंदर दिसतं, खायला तर अगदी जबरदस्त. आणि सोबतच मी गॅसवर तेल पण ठेवलेलं आहे. तेल तापतपर्यंत हे कबाब मी आता करून घेणार आहे. तर अशाच पद्धतीने हे मी सर्वच कबाब करून घेतलेले आहेत. तर अशाच पद्धतीने मी हे सर्व कबाब करणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, जर तुम्हाला मुलांना हे टिफिनवर द्यायचं आहे तर तुम्ही रात्री हे सारण तयार करून असे छान याचे कबाब करून फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता आणि सकाळी उठल्या मस्त त्याला शॅलो फ्राय करायचं, डीप फ्राय करायचं आणि मुलांच्या टिफिनवर द्यायचं. अशा पद्धतीने सर्वच कबाब करून घ्यायचे. आणि याला मी डीप फ्राय करणार आहे. जर तुम्हाला म्हणजे ताव्यावर फक्त असं हलकं शेकायचं असेल तर तुम्ही ताव्यावर थोडंसं तेल घालून दोन्ही साईडनी याला उलटून पलटून छान शेकून घ्यायचं. टिफिनवर पण खूप छान लागतात आणि मुलांना तर अतिशय आवडतात. आणि तुम्ही करून बघाल, याची टेस्ट ना खरंच खूप छान लागते. अगदी आपण हॉटेल रेस्टॉरंटमध्ये खातो ना त्यापेक्षाही जबरदस्त टेस्ट. तर तयार आहेत चमचमीत हराभरा कबाब. तर नक्कीच तुम्ही पण ह्या पद्धतीने ट्राय करून बघा. आणि सोबतच जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉन पण नक्कीच प्रेस करा, त्यामुळे माझे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत झटपट पोहोचतील. आणि माझा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून आभार. त्याचबरोबर माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. आणि चला आता भेटूया पुढल्या व्हिडिओला.